तो हा जो स्ट्रेच आहे हा सहसा आपल्याला कधी दिसणार नाही. जे खलाशी असतील ते पाहू शकतात, अदरवाईज नाही. आणि त्याच्याबरोबर उलटं आपण बीचवर फिरायला जातो त्यावेळेला जसं म्हणजे समुद्र दिसतो अगदी जवळ त्याला म्हणजे आपण त्याच्या आतमध्ये फक्त बरोबर हे आहे मिरपूर साईड जे न्यूझीलंडमधलं ठिकाण आहे. आणि आपण म्हणतो नदी समुद्राला मिळते तर तस्मान नदी म्हणून आहे जी ह्या उंच पर्वतांच्या पलीकडे ही अशी वाहत येऊन धबधब्यांच्या तो हा सागर पॅसिफिक ओशनला दिस इज अ गेटवे. हे गेटवे आहे तस्मान सीचं जिथे नदी समुद्राला मिळते. हा पौर्णिमेचा चंद्राची भरती. अजून आणि काही जस्ट पौर्णिमा समुद्राला आहे. हे ओहोटीतली समा म्हणतात जो 12 तास 25 मिनिटापासून 45 मिनिटापर्यंत स्ट्रेच होतो. आपल्याकडे 2 ओहोट्या आणि 2 भरत्या असतात दिवसाला. त्या 2 ओहोट्या 2 भरत्या संपून पुन्हा 2 ओहोट्या 2 भरत्या सुरू होण्याचा मधला काळ 12 तास 25 मिनिटाचा तो हा. आणि ते म्हणजे काळोख असं म्हणजे पस्ताला जाणार असतो आणि गोल्डन आवाज असं म्हणजे आपण पाहून निशब्द होतो. आपल्याला शब्द कळत नाही आपण नक्की काय मध्येच तुम्हाला वेगळं वातावरण दिसतंय, मध्येच तो आतमध्ये गेलेला समुद्र परत बाहेर येतोय की आत्ता आतमध्ये गेलोय. हा संभ्रम आहे की आणि ठिकाणी हे कॅलिफोर्नियामध्ये पॅसिफिक ओशनच्या कडेला आढळणारं लोन सायप्रस हे झाड आहे. आणि हे झाड ह्या खडक ह्या झाडाला 200-250 वर्ष उभा आहे. आणि आपण म्हणतो की खाण्याला खळखळाट फार तसा हा खळखळाट दाखवला आहे तिकडे कारण पाणी बाकी संख्येने इथे खळखळाट आहे. आणि तुम्ही लांबनं जितकं बघाल तेवढा तुम्हाला ते जास्त आणि मग हे जेव्हा त्याच्यावर स्प्लॅश होतं तर पाणी ह्याच्यावर तर ते कसं दिसतं ते ह्याच्यावर दाखवतं. म्हणजे ते ऊन पावसाचा ऊन आणि पाण्याचा जो इफेक्ट होतो ते तुम्ही अजून थोडंसं लांब गेलात की तुम्हाला ते जास्त सुंदर आहे. हे नाईफने केलेलं आहे काय नाही ब्रशने समुद्र वादळ पाहिजे. वादळाशिवाय खरं तर मग या पण लाटा सुंदर हां त्या लाटा वेड्या वाकड्या वादळामध्ये. आणि मग जेव्हा वादळ होतं तेव्हा पहिलं पक्ष्यांना कळतं सो वेडेवाकडे उडणारे ते पक्षी. आणि त्या जवळनं कशा दिसते हे अनलिस्ट की ह्याच्यामध्ये माणसाचा मनाचा उद्रेक कुठल्याही प्रकारे भावनांचा आनंद असंही आपण क्षणात आनंदी होतो, क्षणात दुःखी होतो, कोणावर क्षणात राग येतो, आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं. आणि ही फिलॉसॉफी माणसाच्या मनाची जी समुद्रात खूप सिमिलर आहे. समुद्र हा तसाच आहे. माणूस वर्ण लावणाऱ्या लाटांसारखा दिसला तरी कधी कधी त्या माणसाच्या मनातली डेप्थ तुम्हाला कळणार नाही. त्या माणूस किती गोंधळ आहे हे कळणार नाही. त्याच्या शांततेवरही जाऊ नका आणि त्यांच्या खवळण्यावरही जाऊ नका. तसं म्हणून की माणसाला ती रात्र
सकाळ आणि दीपगंध दिसल्यावरती तो खलाशी शांत होतो की आता आपण आपल्या ह्या जागेवर पोचायला आपल्याला मदत मिळू शकते. की मग मनाला जी शांतता येते ती मेडिटेशन म्हणून ते आहे की आपण शांत झालेलो आहोत. आणि मग हे सगळे शांत ह्याचे मेव्स केलेले आहेत की तुम्हाला शांतता देतात मनाला. म्हणजे तुम्हाला मूड्स तुमचे जसे आहेत तसेच त्याचेही मूड्स आहेत आणि ते आपण नाही सांभाळत ते नेचर सांभाळत. आणि हे अंडरसी मला म्हणजे 200 मीटर खाली 200 मीटर 200 फूट खाली किती साधारण आपल्याला दिसू शकतं. त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही खाली कारण की ते लोक वेगळे असतात डायव्हर्स. तर आपल्याला फुकेट वगैरे सारख्या ठिकाणी तिथे थोडासा तळखाली आपण नेतात लोकांना दाखवायला अंडरसी वगैरे. तर हे आपल्याला असं दिसू शकतं तिकडे. आणि फार डीप आहे आणि फार कमी लाईट येतो त्यांच्यावरती आणि छोटे छोटे मासे फिरून येणारे आणि आपले जेलीफिश जातात वरती. तुम्ही हे सगळे हेच कॉन्सेप्ट ठेवलेले सगळे ओशन म्हणजे हेच पेंटिंग्स करतात. नाही मी नेचर पण करत होते पण मला ओशन करायला जास्त आवडतं. आय फाईंड मायसेल्फ मी मला त्याच्यामध्ये जास्त होतं आणि मला पीस ऑफ माइंड ओशन करताना खरोखर जास्त जातं. म्हणजे शांतता मनाला खूप झाली. आणि जेव्हा पेंटिंग करत होते काही वेळेला थोडे विचार वेगळे असतील नसतील त्याप्रमाणे ती पेंटिंग आपोआप झाली. ॲक्च्युली मुद्दामून हे केली गेली ती आपोआप झाली. काही वेळेला मला ती थांबावी लागली कत्तर करावी लागली. काही काही वेळेला रंग बदलावे लागले. काही वेळेला पण मेस